नमस्कार. मी मनीषा. काल मी मैत्रिणीकडे गेले होते की जरा थोडा वेळ तिनं बोलवलं होतं, जरा ये गप्पा मारायला, बरेच दिवस झाले गाठ नाही. मग मी तिच्याकडे गेले ते आणि सहज मी असं गप्पा मारत गॅलरीमध्ये चहा घेत बसलो होतो आणि तिच्या शेजारच्या बाल्कनीतली एक मुलगी म्हणजे 40-45 वर्षाची अशी आपल्या समोरच्या बाल्कनीतल्या मुलीशी तिच्या समवयस्क गप्पा मारत होती आणि एकमेकींना हाक मारली आणि बरं काय कसं काय चाललंय वगैरे झालं. आज सुट्टी काय म्हणते अमुक तमुक. आणि त्या एका एका त्या त्या मुलींची नावं काय सपना आणि काय ईशा असं काहीतरी होतं. मग ती म्हणाली, काय गं आज झालं का दिवसभरामधलं होमवर्क? मी म्हणलं होमवर्क काय गं म्हणता ती या होमवर्क झालं का? मग ती तिला विचारत होती. म्हटलं जरा ऐकावं तरी गप्पा त्यांच्या, काय मोठ्यांदाच बोलत होत्या समोरून. मग म्हणली होमवर्क झालं का? नाही गं बाई, आज काय म्हणे ते आमची बाई म्हणजे आज सुट्टी म्हणून जरासं खाण्याचा प्रकार वेगळाच केला होता, पण तो मुलाला काय पोळीच पाहिजे होती, त्याला पोळी भाजीच लागती. मग ती काय आज पोळ्याला आज नको म्हटलं होतं ना तिला, आम्ही दुसरं काहीतरी करणार होतो म्हणून. मग म्हणाली अगं कणिक भिजवून घेतली 1-2 पोळ्याची आणि 2 पोळ्या केल्या, त्याच्यामध्ये माझं होमवर्क झालं. मग मग ती म्हणाली होय, आज काय कामाची बाई तुमची आली नाही काय? मगाशी दिसत होतीस तू केर वगैरे काढताना. तर ते म्हणाली हो, तिला काय आज कुठं जायचं आहे म्हणून. मग तेही माझं होमवर्क झालं. म्हणले काय गं हे काय बोलतायत या? होमवर्क तर ते वर्क फ्रॉम होम हे मी ऐकलं होतं, पण हे आत्ता यांना कसलं आलं आहे होमवर्क हे? मग ती मला काय म्हणाली, अगं थांब तुला सांगते मी काय आहे त्यांचं होमवर्क ते. ही सांगत होती तिला मी आज एका खोलीचा केर काढला, फरशी पुसली. ती सांगत होती मी 2 पोळ्या लाटल्या, त्याच्यात माझं होमवर्क झालं, भाज्या चिरल्या, भाज्या नीट केल्या आणि काय बरं काय काय ते भांडी बिंडी काय स्वच्छ केली आणि मी माझं ते असं होमवर्क केलं. अगं बाई म्हटलं हे काय आहे? तर ती म्हणाली थांब मी नंतर तुला हे सगळं काय ते सांगते, त्यांचं बोलणं एकदा होऊ दे. म्हणून मी पण आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला या होमवर्कची गोष्ट सांगते. जय श्रीराम.